हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आपली पोलीस भरती विशेष तसंच सरळ सेवा विशेष गणिताची ऑनलाईन बॅच लॉन्च करणार आहोत. त्याची डेट सुरुवात होण्याची 15 सप्टेंबर 2024 या दिवसापासून असणारी ही बॅच सुरू होईल. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी गणित शिकवल्या जाईल. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत साध्या साध्या गोष्टीपासून अवघडात अवघड प्रश्न या बॅचमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. त्याचं हे डेमो लेक्चर आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपला चॅप्टर असेल सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. संपूर्ण माहिती तुम्हाला या असणाऱ्या ह्याच्यामध्ये दिली जाईल. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता जी आपली गणिताची ऑनलाईन बॅच आहे याची फीस असणारी 1199 रुपये. एवढी पूर्ण असा गणिताचा कोर्स तुम्हाला मिळेल. तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स पण क्लिअर केल्या जातील. काही शंका समाधान राहिल्या तेही असणाऱ्या सोडून मिळतील, किंवा तुमचे काही प्रश्न असतील त्या घटकाशी संबंधित तर त्या दिवशी ते तुम्हाला असणारे सोडून त्याचं सोल्युशन व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. त्याच्यामुळे या बॅचला जास्तीत जास्त लोकांनी ॲडमिशन घ्या, कारण जेणेकरून तुम्हाला मुंबई पोलिसामध्ये पण याचा फायदा होईल. त्याचबरोबर येणाऱ्या ज्या भरती आहेत, GD असेल किंवा इतर कोणत्याही भरती असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या असणाऱ्या बॅचचा नक्की फायदा होईल. या 1199 रुपये जी फीस आहे त्याच्याबद्दल आपण टेलिग्राम चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे. QR कोड दिलेला आहे, तो स्कॅन करून त्याच्यावर पेमेंट करायचा आहे आणि स्क्रीनशॉट माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे 8010904800 या व्हॉट्सअप नंबरवर मला असणारा स्क्रीनशॉट करायचा आहे. हे डेमो लेक्चर आहे, सर्वांसाठी फ्री आहे, पाहू शकता. आवडल्यास नक्की असणारं ही बॅच जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी. तर पहा, आपला जो चॅप्टर आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज. तर या सरळ व्याज चक्रवाढ व्याजामध्ये आपण सुरुवातीला सरळ व्याज असणारं पाहणार आहोत. तर सरळ व्याजाचं जे सूत्र आहे हे सूत्र सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही काय नवीन आहात, पण नवीन जरी असाल तर तुमच्यासाठी सांगतो. सरळ व्याज बरोबर मुदक, याचा एक एकचा अर्थ पण सांगतो नंतर तुम्हाला. मुदक भागीला 100, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही लिहू शकता PNR डिवाइड बाय 100. या पद्धतीत असणारं हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज म्हणजे काय? तर सरळ व्याज म्हणजे जे व्याज प्रत्येक वर्षी सारखं असतंय त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो. याच्यातल्या एका गोष्टीचा अर्थ तुम्हाला मी समजून सांगतो आणि त्याच्यानंतर असणारं मग प्रश्नाला सुरुवात करतो. तर याच्यातला मूचा अर्थ काय होतो? तर मूचा अर्थ होतो मुद्दल, म्हणजे तुम्ही किती रक्कम या ठिकाणी मुद्दल घेतलेली होती. द चा अर्थ या ठिकाणी दर असा होतो. क चा अर्थ या ठिकाणी काळ असा होतो. काळ म्हणजेच वर्ष, टाइम, दिवस, जे बी महिने जे दिले ते. मुदक म्हणजे मू म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ. आता PNR चा जर बघितला तर P म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे जी तुम्ही मुद्दल ज्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल अमाऊंट, याला आपण शॉर्टकटमध्येच लिहू प्रिन्सिपल अमाऊंट. त्याच्यानंतर एन म्हणजे काय? तर साध्या भाषेत सांगितलं पिरियड्स इन इयर्स, मंथ्स, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स मग याच्यामध्ये डेज असू शकतात, वीक असू शकतात, मंथ्स असू शकतात, क्वार्टरली असू शकते, काही पण, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर एन म्हणजे काय, आर म्हणजे काय? तर आर म्हणजे याचा अर्थ रेट, ज्याला आपण दर असं म्हणतो. तर ही बेसिक गोष्ट आहे. हे एकच सूत्र जर लक्षात ठेवलं, व्याज बरोबर किंवा सरळ व्याज बरोबर मुदक भागीला 100. सरळ व्याजाचा असा कुठलाच प्रश्न नाही जो या असणाऱ्या सूत्रानं सुटणार नाही. सर्वच प्रश्न असणारे या सूत्रानं सुटतात. त्याच्यामुळे हे एक सूत्र लक्षात असू द्यायचं, व्याज बरोबर मुदक भागीला 100. सुरुवात बेसिक गोष्टीपासून, बेसिक प्रश्नापासून करूयात. जसं जसं प्रश्न पुढे जातील तसं तसं प्रश्नाचा स्तर हा वाढत जाईल. त्याच्यामुळे इथंच पाहून सोडून जाण्यात काही अर्थ नाही. पहिल्यांदा पूर्ण प्रश्न पहा आजचे आणि त्याच्यानंतर ठरवा आपल्याला काय करायचं आहे. चला पहिला प्रश्न या ठिकाणी आपण सोडूयात. किरणने दशादशे 8 दराने 8,000 रुपये रक्कम 5 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला किती सरळ व्याज द्यावे लागेल? तर बघा, सूत्रानुसारच आपण सोडवणार आहोत. सूत्र काय आहे? मुदक, मू म्हणजे मुद्दल किती? 8,000 रुपये,
दर किती आहे 8 आहे, वर्ष किती 5 भागीला 100. हे 2 शून्य कॅन्सल, काय काय उरलं परत एक वेळ लिहू. 80 गुणिला 8 गुणिला 5, अट्टी गुणाकार करायचा, 88 64 वरचा एक 0 गुणिला 5. त्याच्यानंतर शेवट किती व्याज भरावं लागेल, त्यानंतर यांचा गुणाकार करूयात. 5 0 0 5 20 ला 0, हातचे 2 आलेत, 5 सक 30 आणि हातचे 2 32, म्हणजे उत्तर आलं 3200 रुपये, जे की आपला आहे ऑप्शन क्रमांक 3. तर या ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 3200 रुपये या ठिकाणी सरळ व्याज द्यावं लागेल. असा हा पहिला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूयात. नंबर 2. माधवने दशादशे 6.14 दराने 3500 रुपये रक्कम 4 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. दशादशेचा अर्थ काय, तर दर साल, दर शेकडा. 6.14 दराने सूत्रानुसार सोडवायचे आपल्याला. हे पण आपली मुद्दल रक्कम किती आहे, तर 3500 रुपये आहे. त्याच्यानंतर जो दर आहे तो 6.14 च्या ऐवजी तुम्ही 6.25 असा पण लिहू शकता. गुणिला वर्ष किती, तर 4 आणि भागीला 100 सूत्रानुसारच आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप, हे 2 शून्य कॅन्सल करा आणि हा पॉइंट कॅन्सल होईल, कारण 2 स्थळ आहेत म्हणून 2 शून्य कॅन्सल केलेत. त्याच्यानंतर पुढं 35 गुणिला 625 गुणिला 4 भागीला 100. आता काय करायचं, या 4ने असणाऱ्या 100ला भाग द्यायचा आहे. 4ने 100ला भाग दिला तर 4 दुनी 8, 2 उरले, 4 पंचे 20. काय काय उरलंय एक वेळ लिहून काढूया. 35 गुणिला 625 भागीला 25. त्याच्यानंतर 25 न असणारं या 625ला भाग द्या. 25 दुने 50, एक इथं 12 उरलेत. 25 पाचा 125, किती आलं, तर 25. उरलं काय, 35 गुणिला 25 याचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे आपल्याला एकूण सरळ व्याज असणारं मिळणार आहे. 25 पाचा 125, हातचे 12 आलेत. 25 त्रिक 75 आणि हातचे 12 मिळून झाले 87. उत्तर आलं या ठिकाणी 875 रुपये, जे की या ठिकाणी आपलं पहिलं ऑप्शन आहे. 875 या ठिकाणी सरळ व्याज द्यावं लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर समजा शिकवणं आवडत असेल तर आपली बॅच जी आहे ती बॅच घ्यायला विसरू नका. पाहूयात पुढचा प्रश्न. दशादशे 15 दराने एका रकमेचे 3.5 वर्षात 31,500 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती. आता बघा, या ठिकाणी आपल्याला त्यांनी सरळ व्याज दिलेला आहे आणि आपल्याला रक्कम काढायची आहे. तेच सूत्रानुसार काढतो बघा. सरळ व्याज दिलंय किती, 31,500. मुद्दल माहित नाही म्हणजे आपण ती एक समजूयात. त्याच्यानंतर दर आणि वर्ष इथं दिलेले आहेत. दर 15 आहे आणि वर्ष किती आहेत, तर 3.5 आहेत या ठिकाणी, भागीला 100. त्याच्यानंतर हे 15, 3.5 आणि 100 या बाजूला आपल्याला इकडे घेऊन यायचे. एक्स तिकडेच ठेवायचा आहे. 100 अंशात जातील, जे छेदात आहेत ते. 31,500 गुणिला 100 भागीला 15 गुणिला 3.5. त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी पॉइंट न देता पण लिहू शकता. कसं ते सांगतो बघा. हा पॉइंट कॅन्सल करून तुम्ही वर इथं एक 0 पण वाढवू शकता. आलं लक्षात. तर पुढची स्टेप, इथला पॉइंट कॅन्सल केलेला आहे पण 31,500 गुणिला 1000 भागीला 15 गुणिला 35. भागाकार करूयात. 35 9 315 वरचे 2 शून्य, त्याच्यानंतर 15 सकी 90 वरचा 1 शून्य, काय उरलं एक वेळ लिहू. 60 गुणिला 1000. उत्तर येईल शेवटी आपलं या ठिकाणी 60,000 रुपये. किती हजार रुपये, तर 60,000 रुपये, जे की आहे ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीनं तिसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे सरळ व्याजाचा. पुढचा चौथा प्रश्न पाहूयात आता सरळ व्याजाचा. 9,000 रुपये मुद्दलाचे 4.5 वर्षात 3,645 रुपये सरळ व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती. मागच्या उदाहरणात सरळ व्याज दिलेलं होतं, मुद्दल काढायची होती. तर मुद्दल दिलेली आहे, व्याज दिलेलं आहे, वर्ष दिलेले आहेत, दर काढायचा आहे. तर
सेम त्याच प्रोसेसनं काढायचंय. 3645 आपलं व्याज आहे. मुद्दल आपली या ठिकाणी 9,000 रुपये आहे. वर्ष आपले 4.5 आहेत. रेट आपल्याला काढायचा आहे. इंटरेस्ट रेट आपल्याला काढायचा आहे भागीला 100. परत इकडे घेऊन यायचं या सगळ्यांना. 3645 गुणिला 100 भागीला 9,000 गुणिला 4.5 बरोबर आर. आर म्हणजेच रेट. त्याच्यानंतर हा एक शून्य कमी करा. हा पॉइंट कॅन्सल झालेला आहे. त्याच्यानंतर 9चा भाग बसतो इथं बघा. 9 चोक 36. 4ला भाग जात नाही. 5 खाली घेण्यासाठी 0. 9 पाचे 45. त्याच्यानंतर इकडे वाटलं तुम्ही 9 एक 9 या ठिकाणी असणार 2 0. पुढे बघा हे 100 कॅन्सल झाले. काय उरलं ते परत एक वेळ लिहूयात. 405 भागीला 45 बरोबर आर. तर आर बरोबर या ठिकाणी 45 9 405 किंवा 45चा पाडा जर येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही इथं 9चा पाडा म्हणून पण असणारं उत्तर काढू शकता. तर इथं उत्तर आलेलं आहे 9%, जे की ऑप्शन नंबर 3 ला आहे. अशा पद्धतीत चौथा प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नंबर 5 प्रश्न असणारा बघा सोडवता येते का पहा. दशादशे 12 दराने 4,800 रुपये मुद्दलाचे 5 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 3 वर्ष मुदतीत मिळण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. बघा सोडवता येते का. काही सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला. उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका येत असेल तर. आपल्याला सुरुवातीला 12 दरानं 4,800 रुपयाचं 5 वर्षाचं व्याज काढावं लागेल. त्याच सूत्रानुसार 4,800 गुणिला 12 गुणिला 5 भागीला 100. 2 2 शून्य कॅन्सल. 12 पंचे 60. 48 गुणिला 60. 6 8 48. हा शून्य इथं डायरेक्टली लिहून टाकायचा. 6 8 48. हातचे 4 आलेले आहेत. 6 चौक 24 आणि हातचे 4 मिळून झाले 2880 रुपये. आता हे जे व्याज आलेलं आहे हे व्याज या ठिकाणी आपल्याला किती वर्ष मुदतीत पाहिजे तर 3 वर्ष मुदतीत असणारा आपल्याला व्याज पाहिजे. मग व्याज दर कितीने वाढवावा लागेल. ठीक आहे. तर आपण आता काय करूयात दर काढूयात नवीन. तर नवीन दर बरोबर या ठिकाणी 100 गुणिला व्याज किती आहे 2000. बघा व्याज आहे 2,880 रुपये भागीला मुद्दल किती असणार आहे तर तेवढीच असणार आहे 4,800 गुणिला वर्ष किती तर यावेळेस वर्ष मात्र कमी झालेले असतील 3 वर्ष फक्त. हे दोन शून्य कॅन्सल. त्याच्यानंतर जर तुम्हाला 12चा पाडा येत असेल तर सगळ्यात बेस्ट आहे. 12च्या पाड्यानं असणार तुम्ही या ठिकाणी लवकर उदाहरण सोडू शकता. 12 चौक 48. 12 दुने 24. 4 उरलेले आहेत. 12 चौक 48 वरचा एक 0. परत 240 भागीला 4 गुणिला 3. 4 सक 24 वरचा एक 0. 60 भागीला 3 बरोबर उत्तर आलेला आहे 20%. म्हणून इथं डायरेक्ट 20%ला असणार राईट करू नका. इथं काय म्हणलेलं आहे बघा दर कितीने वाढवावा लागेल. 20 हे त्याचं उत्तर नाहीये. तर काय करायचंय आलेला जो 20 आहे तो दिलेला जो दर आहे सुरुवातीचा या दरातून असणारा आपल्याला मायनस करायचा आहे. तर कितीने वाढवावा लागेल तर वाढवावा लागलेला दर बरोबर 20 - 12 बरोबर उत्तर असेल 8%. तर 8% किती नंबरला आहे तर 4 नंबरला असणारा 8% दर दिलेला आहे. म्हणून 8%ने असणारा या ठिकाणी आपल्याला दर वाढवावा लागेल. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण 5वा प्रश्न पाहिलेला आहे. बघा पुढचा प्रश्न. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची 9,280 रुपये आणि 5 वर्षाची रास 11,200 रुपये होते तर व्याजाचा दर किती. सोपा प्रश्न आहे. लवकर सोडवा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पहिले तुम्ही एक काम करा. 3 वर्षाचं तुम्हाला इथं व्याज मिळेल. 3 वर्षाचे व्याज बरोबर
11,200 मायनस 9,280 या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. तुम्हाला व्याज मिळेल. शून्यातून शून्य गेला 0, 10तून 8 गेले 2, 11तून 2 गेले 9, त्याच्यानंतर 10तून 9 गेला 1. तर किती रुपये व्याज आहे 3 वर्षाचं? 1920 रुपये असणारं व्याज आहे. याच्यावरून तुम्ही 2 वर्षाचं व्याज काढू शकता. 2च वर्षाचं काढून काढायचं तर इथं सुरुवातीला आपल्याला 2 वर्षाची रास दिली. तुम्ही 5 वर्षाची पण काढू शकता, पण 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन जास्त होईल, त्याच्यामुळे आपण 2 वर्षाचं काढू. तर सुरुवातीला आपण 2 वर्षाचं व्याज काढूयात. 2 वर्षाचे व्याज बरोबर 1920 गुणिला 2 भागिला 3. भागिला 3च काऊन, गुणिला 2च काऊन? तर 2 वर्षाचं व्याज काढत आहोत म्हणून गुणिला 2 आहे. आणि 3 भागाकारात काऊन, तर किती वर्षाचं व्याज काढलं होतं आपण? हे 3 वर्षाचं, म्हणून भागिला 3. 3 6 18, 1 उरलेला आहे. 3 चौक 12, वरचा 1 0, म्हणजे 640 गुणिला 2, म्हणजे 2 वर्षाचं व्याज मिळालेलं आहे 1280 रुपये. इथंच उत्तर संपलेलं नाही. दर काढायचा आहे, हे व्याज मिळालंय. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला मुद्दल काढायची आहे. मुद्दल प्रश्नात डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली दिलेली आहे. तर मुद्दल बरोबर 9,280 भागिला 9,280 मायनस 1280. जर वजाबाकी केली तर मुद्दल मिळते 8,000 रुपये. झालं मुद्दल काढून. आता या ठिकाणी आपण दर काढू. तर दर बरोबर 100 गुणिला 2 वर्षाचं व्याज किती आहे? तर 1280 रुपये भागिला मुद्दल किती आहे? तर इथे दिलेले आहे 8,000 रुपये. आणि वर्ष किती आहेत? तर ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. किती वर्ष? तर 2 वर्ष. चला हे 3 शून्य कॅन्सल या ठिकाणचे. उरलं काय? 128 भागिला 8 गुणिला 2. 2 न भाग द्या, बेसहा 12, बेचोक 8. काय उरलं? 64 भागिला 8, 8 64. दर किती आला? तर दर आलेला आहे पर्याय क्रमांक 3, 8 हे असणारं या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीमध्ये आपण आपला 6वा प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 7 नंबरचा. 12 दराने 450 रुपये मुद्दलाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती? आता इथं महिन्याचं सरळ व्याज काढायचं आहे. सोपं आहे, तेच सूत्र आहे. व्याज बरोबर 450 रुपये मुद्दल, दर आहे 12 आणि त्याच्यानंतर महिने आहेत 9 भागिला 100 गुणिला 12. तुम्ही म्हणताल हे 12 कुठून आले? तर एका वर्षातले महिने किती असतात? टोटल वर्षातले महिने या ठिकाणी 12, म्हणून या ठिकाणी 12 दिलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढं हे 12 आणि हे 12 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. त्याच्यानंतर करूयात गुणाकार. काय काय उरलं ते लिहूयात. 45 गुणिला 9 भागिला 10. करा गुणाकार. 9 5 45, हातचे 4, 9 चौक 36, वरचा 1 0, 405 भागिला 10. हा 0 कॅन्सल. या ठिकाणी असणारा पॉइंट येईल, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 40 रुपये 50 पैसे, 40.5 किंवा 40 रुपये 50 पैसे. ऑप्शन नंबर 3 ला हे आपलं असणारं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 8 नंबरचा. 40,000 रुपये मोतीलालला 2 वर्ष मुदतीसाठी, 4,000 रुपये पोपटलालला 3 वर्ष मुदतीसाठी व्याजाने दिले. त्याला दोघांकडून 1275 रुपये सरळ व्याज मिळाले, तर व्याजाचा दर किती? या ठिकाणी जॉन नावाच्या व्यक्तीनं 2 व्यक्तींना या ठिकाणी उधारी दिलेली आहे. एक मोतीलाल आणि दुसरा पोपटलाल. एकाला 2,500 रुपये दिलेले, दुसऱ्याला 4,000 रुपये दिलेले आहेत. दोघांची मुदत पण वेगळी आहे. एकाची 2 वर्ष, एकाची 3, आणि व्याज या ठिकाणी एकत्रित दिलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण आता पाहूयात. तर पहा, या ठिकाणी टोटल जे रक्कम आहे व्याजाची ती 1275 आहे. आपलं जे सूत्र आहे त्याच सूत्रानुसार व्याज किती आलंय? 1275 रुपये व्याज आलेला आहे. त्याच्यानंतर दोघा जणांना 2 वेगवेगळ्या रक्कमा दिलेल्या होत्या. व्याज दर समान आहे, वेगळा आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं पुढची स्टेप बघा.
2,500 रुपये मोतीलालला दिले होते. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. दर आपल्याला माहीत नाही म्हणून या ठिकाणी एक्स लिहा किंवा आर लिहा, काही फरक पडणार नाही. छेद 100 अधिक दुसऱ्या व्यक्तीला पोपटलालला किती दिले होते? 4,000 रुपये दिले होते. गुणिला किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. गुणिला एक्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इथं एक्स लिहिला असेल तर इथं तुम्हाला एक्सच लिहावं लागेल. इथं वाय इथं एक्स लिहायची काही गरज नाही, कारण इथं व्याज दर समान आहे. भागीला 100. ठीक आहे, चला पुढची स्टेप करूयात. 25 दुने 50 वरचे 2 शून्य 5,000 गुणिला एक्स म्हणजे 5,000 एक्स छेद 100 अधिक इकडं 4 त्रिकम 12,000 गुणिला एक्स म्हणजे 12,000 एक्स छेद 100. इकडे किती आहेत? तर 1275. इकडे जशाच तसे लिहायचे आहेत. पुढे बघा, त्याच्यानंतर याची बेरीज 12 आणि 5 17,000 रुपये 17,000 एक्स छेद 2 100 पैकी एकच 100. इकडे 1275 आहे, ते विसरू नका. पुढे बघा, या असणाऱ्या 17,000 आणि 100ला इकडे घेऊन या. कसं होईल? तर 1275 गुणिला 100 भागीला 17,000. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे 2 2 शून्य कॅन्सल. काय उरलं एक वेळ बघा? 1275 भागीला 170. पुढची स्टेप 17चा पाडा म्हणा. 17 1 17 वरचा 1 0 17 7 119 119 हात 8 उरलेले आहेत. 17 5 85. काय उरलं बघा एक वेळ? 75 भागीला 10. हा शून्य कॅन्सल, इथं पॉइंट येईल. उत्तर आलं आपलं 7.5. म्हणून ऑप्शन नंबर 4 व्याजाचा दर किती होता? तर 7.5 असणारा व्याजाचा दर होता. असे जे नवनवीन उदाहरणं आहेत ते तुम्हाला असणारा आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळते. टॉपिक वाईज आपण त्या ठिकाणी असणारं सर्व गोष्टी या असणाऱ्या बॅचमध्ये शिकणार आहोत गणितातल्या. मग भूमिती असेल, अंकगणित असेल किंवा बीजगणित असेल, हे सर्व सिलेबस आपण या असणाऱ्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून बॅच जॉईन करा. फक्त त्या ठिकाणी बॅच जॉईन करणाऱ्यांसाठीच इथून पुढचे लेक्चर असतील. याच्यानंतर असणारं यूट्यूबवर त्या ठिकाणी असणारं गणिताचे लेक्चर येणार नाहीत आपले. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. 3 वर्ष मुदतीत 80 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 60 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 8 रुपये 40 पैशाने जास्त आहे. तर व्याजाचा दर किती? इथंही दर काढायचा आहे. तर दर बरोबर जास्त लॉंग घ्यायचं नाही. बघा, इथं 80 आहे, इथं 60 आहे. या दोघातला फरक किती आहे? 80 मायनस 60 20 रुपये. ही 20 रुपये म्हणजे तुम्हाला काय समजायचे आहे? तर मुद्दल समजायची आहे. त्याच्यानंतर हे 3 वर्ष जशाच तसे असणारे तुम्ही त्या ठिकाणी असणारं वर्ष मुदत समजू शकता. व्याज किती आहे? तर 8 रुपये 40 पैसे. म्हणून 100 गुणिला 8.4 भागीला 20 गुणिला 3. ओके, इथपर्यंत. हा 1 0 कॅन्सल, हा पॉइंट कॅन्सल. काय उरलं एक वेळ परत लिहू? 10 गुणिला 84 भागीला 20 गुणिला 3. परत हा 0 0 कॅन्सल. त्याच्यानंतर उरलं काय? तर 84 भागीला 32 6. 84ला जर 6 भाग दिला तर 6 1 6 2 उरले 6 चोक 24. किती आलेला आहे? 14%. पर्याय नंबर 2. पद्धतीत आपण 9वा प्रश्न पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न पाहूयात 10. याचा अर्थ 10च प्रश्न या ठिकाणी घेतलेत असंही नाही. पुढे भरपूर सारे प्रश्न आहेत, पण ते आपण नंतरच्या असणाऱ्या तासिकेमध्ये घेणार. ज्या लोक बॅच घेतील त्या सर्वांसाठी असणारे ते प्रश्न असतील. बघा प्रश्न काय? 2 वेगवेगळ्या बँकातून प्रत्येकी 12,000 रुपये मुद्दलावर 3 वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 540 रुपये आहे. तर त्या 2 बँकातील व्याजाच्या दरातील फरक किती? व्याज दरातील फरक काढायचा आहे. डायरेक्ट उत्तर काढूयात आपण. दर म्हणजेच काय? आता इथं हा फरक काढत आहोत आपण. तर दर फरक बरोबर किंवा दर बरोबर बघा 100 गुणिले हे फरक. व्याज म्हणजेच आपल्यासाठी फरक म्हणजेच व्याज 540. मुद्दल किती? 12,000 रुपये गुणिला वर्ष किती? 3 वर्ष. हे 2 आणि 3 इकडे 2
3 काय उरलं एक वेळ बघा 54/32 म्हणजे 54/36 एवढं उरलेलं आहे. 18चा पाडा येत असेल तर म्हणा किंवा 6चा म्हणा. 6 6 36 6 9 54 अजून त्याच्या पुढं 3 त्रिक 9 3 दुने 6 काय उरलेलं आहे आपल्याकडे 302. पुढं भाग दिला बे एक बे किती उरला 1 उरला पॉईंट दिल्यामुळे किती झाले 10 बे पंचे 10 1.5% जे की आहे आपला ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी सरळ व्याजाचे 10 प्रश्न या असणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर बॅच शिकवणं आवडलं असल्यास आपली बॅच गणित स्पेशल बॅच पोलीस भरती स्पेशल सरळ सेवा स्पेशल बॅच असणारी ही आहे. येणाऱ्या भरतीमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमधून शिकायला मिळणार आहेत गणितातील. म्हणून बॅच जॉईन करायची आहे. बॅचची फीस किती आहे तर बॅचची फीस 1199 रुपये एवढी असणारी फीस आहे. ही फीस तुम्हाला असणार आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप या ठिकाणी असणार तिथं QR कोड अवेलेबल आहे. वाटलंच तर मला या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा बॅचबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास याच्यावर असणारा मेसेज करा. तुमच्या प्रश्नाचे नक्की उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. हा माझा नंबर आहे 8010904800. कृपया कॉल करू नका. व्हॉट्सअपवर मेसेज करा. काही अडचण असेल बॅच संदर्भात किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात तुमच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.